दोन पिढ्यांमधलं अंतर, त्यांच्यामध्ये निर्माण होणारे इश्यूज, प्रॉब्लेम हे खरं तर पूर्वीपासून असल्याचं आपल्याला माहिती आहे. फक्त काळानुसार ते प्रश्न बदलत जातात, पण त्या पिढीमधले प्रॉब्लेम मात्र कॉमन असतात. तर सध्या काही केसेस पाहण्यात येतात, त्यात मला काही गोष्टी कॉमन जाणवतात. पहिली गोष्ट आहे की व्यक्त करण्याची भाषा. एक पिढी म्हणजे आधीची पिढी आणि पुढची पिढी यांची व्यक्त करण्याची भाषाच वेगळी आहे. जुनी पिढी व्यक्त ही कृतीमधून होते. ती झगडतेच यासाठी की अरे मला जे म्हणायचंय, माझ्या ज्या भावना आहेत त्या कृतीमधून समजून घ्या. पण पुढच्या पिढीला काय होतंय की ते जे दिसतंय, शब्दांमधून जे दिसतंय, व्यक्त होण्यामधून जे दिसतंय त्याच्यावरून अर्थ काढून मोकळी होते. काही केसेस अशा पाहण्यात आल्या की मेन मुद्दा कसा असतो की प्रत्येक पिढीचं जे म्हणणं असतं ना ते व्यक्तच केलं जात नाही किंवा व्यक्तच होत नाही. म्हणजे आधीची पिढी झगडतीये की माझ्या बाबतीत काही गैरसमज व्हायला नको म्हणून ती समोरचा काय विचार करेल त्या अनुषंगाने वागायला जाते. आणि ते जे काही वागलं जात आहे त्याची जी पुढची पिढी आहे ती त्या वागण्याचा वेगळाच अर्थ काढून विषयावर मुद्दा पकडून त्या गोष्टीचा त्रास करून घेते. मुद्दा काय आहे की आपण काय करतोय म्हणजे प्रत्येक जण की समोरचा कसा वागतोय ना त्या वागण्याचा त्या शब्दानुसार त्या परिस्थितीनुसार अर्थ काढून आपण मोकळे होतो. पण हा प्रयत्न नाही करत की समोरची व्यक्ती अमुक म्हणले किंवा अमुक पद्धतीने जर व्यक्त झाली आहे तर त्यामागचं नक्की कारण काय आहे. म्हणजे आता एक उदाहरण पाहण्यात आलं की एक आई काहीतरी मुलीचा आपल्या बाबतीत काही गैरसमज होऊ नये म्हणून एक्स्ट्रा काहीतरी वागायला जाते, पण मुलीला नंतर असं वाटतं की ही अशी का वागली म्हणजे ही माझ्याबद्दल गैरसमज करते. म्हणजे हे एक उदाहरण झालं. अशाच पद्धतीने हे झगडणं झालं की आपण नाही होत, आपल्याला काय वाटतं त्यापेक्षा समोरच्याला काय वाटेल अशा पद्धतीने वागायला जातोय आणि त्याचा काहीतरी वेगळाच परिणाम होतोय. मग याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात की जसा जसा काळ जातोय दोन पिढ्यांमधलं कम्युनिकेशन पण बदलत जात आहे. बॉन्ड, भावनिक जवळीकतेमध्ये पण फरक पडत जातोय. जसजशी मुलं मोठी होतात त्यानुसार ते प्रत्येकाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलत जातोय. पण फक्त ह्या गोष्टी जर काही समजून जर घेतल्या ना की ही व्यक्ती काय वागते, चुका होत नाहीत असं नाहीये, प्रत्येकाच्या चुका होत असतील, पण त्या चुकांमध्ये खरंच त्या व्यक्तीचा कितपत दोष आहे किंवा त्या चुकांमध्ये अजून काय कारण आहेत ह्या गोष्टी पाहिल्या जात नाहीयेत. पण मुद्दा असा आहे की समोरची व्यक्ती जे काही वागत आहे त्यात खरंच ती तसा विचार करते का. बऱ्याचदा समोरचा असा वागतोय म्हणजे तो असा विचार करतो असंच जनरली पाहिलं जातं, पण ऍक्च्युली त्या कृतीमागे अर्थ वेगळाच असतो. आणि ती समोरची व्यक्ती पण जी वागलेली असते ते समजा इकडची व्यक्ती काय अर्थ घेईल किंवा तिला काय वाटेल हा विचार करूनच वागलेली असते. फक्त दोघांमध्ये कॉमन गोष्ट काय की समोरच्याला काय वाटेल किंवा समोरच्याच्या वागण्याचा नक्की असाच अर्थ आहे असं हे मनात ठरवलं जातं की हीच वागली म्हणजे हिच्या वागण्यामागे हाच अर्थ आहे. ऍक्च्युअल मध्ये तो अर्थ नसेलही किंवा समोरचा काय विचार करेल हे मी आधीच ठरवलं आणि तसं वागले. म्हणजे आपण मनातच किती वेळा ठरवणार ना समोरचा काय विचार करतो किंवा असं का वागला. मग याच्यासाठी तर कम्युनिकेशनच महत्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल?